गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। गावठी दारू बनवणाऱ्या 2 हातभट्टींवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून 96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिले होते। याच संदर्भात स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की यलमकुड्डी माळभाग मानगाववाडी तालुका हातकणंगले येथे पहाटे गावठी दारू तयार केली जात होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यासाठी एक पथक तैनात केले। पथकाने दिनांक 10 जुलै रोजी पहाटे यलमकुड्डी माळभाग मानगाववाडी या 2 ठिकाणी छापे टाकून तेथील हातभट्ट्या नष्ट केल्या आहेत। गावठी दारू बनवण्यासाठी सुमारे 96,200 रुपयाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणी संजय नरसू बिराणे राहणार राजापूर, मयूर रामचंद्र कांबळे राहणार मानेमळा यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस अंमलदार राजेश राठोड, संजय पडवळ, बालाजी पाटील, अशोक पवार, समीर कांबळे, राजू एडगे, रोहित मर्दाणे व महिला पोलीस अंमलदार सारिका मोटे यांनी केली आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।